करता दिलेला आहे का दरवेळेस पेटीमध्ये महासभा जेव्हा आपण होती त्या महासभेमध्ये जो लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू द्या त्या महासभेमध्ये त्यांचा अधिकार आहे बोलण्याचा, त्या महासभेमध्ये त्यांच्या भागातले प्रश्न मांडण्याचा त्यांना अधिकार आहे। परंतु एखाद्या विषयावरती जर चर्चा चालू असेल तर दुसरा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उठत असेल बोलण्यासाठी, परंतु तो त्याच्या भागातले प्रश्न मांडतोय, तो त्याचे वैयक्तिक प्रश्न मांडण्यासाठी उभा नसतो आणि मग त्याला जेव्हा बोलण्याची संधी मिळते त्यावेळेस तो आपल्या भागाच्या समस्या मांडत असतो आणि मग ती दिशा सभागृहाची दिशा ही वेगळ्या दिशेने जाते, परंतु त्याच्यामध्ये गैर नसून त्याच्यामध्ये त्या नागरिकांचे प्रश्न तो लोकप्रतिनिधी मांडत असतो। मला असतं ही वेळ कशामुळे येते, लोकप्रतिनिधी सुद्धा त्रस्त का होत आहेत याचं कारण नियोजन नाहीये। जे अधिकारी नियोजन त्यांची जबाबदारी आहे ते मला असं वाटतं नियोजनापासून दूर आहेत। प्रत्येक अधिकारी हा काहीतरी वेगळं कारण सांगत असतो। प्रमुख अधिकारी सिंहस्थाची बैठक आहे, याची मीटिंग आहे, अरे हो ती जबाबदारीच आपली आहे। सिंहस्थ हा तुमच्या आमच्यासाठी नाशिककरांसाठी फार मोठा आनंदाचा आणि आपल्या धर्माचा उत्सव आहे, परंतु त्याचबरोबर आपली दुसरी जबाबदारी आहे या नाशिक महानगरपालिकेमधल्या 25 लाख लोकांना ज्या ठिकाणी ते नाशिक महानगरपालिकेला टॅक्स भरतात त्याच्या बदल्यात नाशिक महानगरपालिकेने त्यांना मूलभूत सुविधा पुरवणं गरजेचं आहे। नाशिक महापालिकेने असं यापूर्वी सांगितलंय का टॅक्स आम्ही जर सुविधा पाणी दिलं नाही, आमच्याकडनं काही तुम्हाला उपलब्धता झाली नाही, घंटागाडी आली नाही तर टॅक्स कमी करणार आहे का? त्यावेळेस आपण नाशिक महानगरपालिका त्या ठिकाणी त्या नागरिकांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजून त्या ठिकाणी आम्ही टॅक्स भरा असं सांगतो, परंतु त्याच तुलनेत जर आपण बघितलं तर मला असं वाटतं आमची जी जबाबदारी आहे, महापालिकेची प्रशासनाची जबाबदारी आहे ती सुद्धा कुठेतरी आपल्याला चुकून चालणार नाही। त्याच्याकरता आपण जर सक्षम असेल तर आपण त्या पद्धतीने नागरिकांना त्या पद्धतीने सुविधा प्रोव्हाइड केल्या पाहिजे आणि त्यानंतर आपण हक्कानेच टॅक्स त्या ठिकाणी नागरिक सुद्धा भरतील आणि भरत राहणार आहे, परंतु आपली जबाबदारी जी आहे ती जबाबदारी आपल्याला नाकारून चालणार नाही। घेतल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी जशी नाशिककरांची भावना होती आणि आम्हाला असं वाटलं होतं की शेटडाऊन घेतल्यानंतर पाणी सुरळीत नाशिककरांना पुरेसं पाणी मिळेल, परंतु थोडंसं मी मागे जायला पाहिजे। याचं कारण असं की गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये सुद्धा नाशिककरांना अनेक ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाणी, स्वच्छता आलं का लक्षात, ड्रेनेज सिस्टम्स आणि विद्युत विभाग, साफसफाई अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागलेलं आहे। आणि ज्या 15 जानेवारी 2026ला मतदान झालं, या नाशिककरांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी या नाशिक महानगरपालिकेत निवडून पाठवले आहेत। आज मला असं वाटतंय की उद्या 3 महिने या सगळ्या निवडणुकीनंतर होतील, परंतु ज्यावेळेस या ठिकाणी लोकप्रतिनिधी आले, प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या प्रभागातल्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यात प्रामुख्याने पाण्याची टंचाई फार भासते आहे आणि त्याच्यावरती ओरिएंटेड काही सोल्युशन मिळावं यासाठी याची सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक माननीय महापौर हिमगौरीताई आडके यांच्या उपस्थित या ठिकाणी झाली। त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, परंतु त्याच्यातून असं एक निदर्शनास आलं की प्रशासनाकडे कुठल्याही असं काही नियोजन त्या ठिकाणी दिसून आलेलं नाही आणि नियोजन न दिसल्यामुळे हा नियोजनाचा अभाव आहे। या ठिकाणी नवीन जलकुंभ बांधलेले आहेत, जलकुंभ बांधून सुद्धा ते जलकुंभ पाण्याने भरले जात नाहीये आणि अशा अनेक गोष्टी, काही नाशिक शहराची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्या ठिकाणी तेवढं पुरेसं असं पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे, परंतु ते आज त्या ठिकाणी पोहोचत नाहीये। नागरिकांना असं वाटतं की नाशिक धरण एवढं, गंगापूर धरण एवढं भरलेलं आहे, भरलेलं असताना पाणी का मिळत नाहीये? इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो। मला असं वाटतं ही बाब ही नाशिक महानगरपालिकेसाठी आमच्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं ही अभिमानास्पद बाब नाही आहे आणि याच्यामध्ये काय भविष्यामध्ये आता त्यांनी सांगितलं आम्हाला शेटडाऊन घ्यायचं आहे, पेपरला बातम्या दिल्या, लोकप्रतिनिधी नागरिकांमध्ये अवेअरनेस आणला का 2 दिवस शेटडाऊन होईल, 2 दिवस शेटडाऊन होऊन सुद्धा पाणी मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळत नाही। मला असं वाटतंय आता याच्यावरती ठोस अशा काही उपाययोजना करणं गरजेचे आहे, जेणेकरून जे अधिकारी, पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, जे अधिकारी या गोष्टी सिरियस घेत नाही, मला असं वाटतं त्यांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जरी आपण म्हणतो कर्मचारी कमी आहे, अधिकारी कमी आहे, परंतु अनेक अधिकारी असे प्रमुख त्यांच्यावरती प्रत्येक अधिकाऱ्यावर 2-2, 3-3 डिपार्टमेंटचा भार आहे, त्याच्यामुळे त्यांना एकही डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम ते असं त्यांच्याकडनं असे उत्तर येत आहे का आम्हाला आमच्याकडे ही जबाबदारी, आमच्याकडे ती जबाबदारी,
वॉटर सप्लायच्या माणसावर बांधकामची जबाबदारी, बांधकामच्या माणसावर ड्रेनेजची जबाबदारी अधिकाऱ्यावरती. मला असं वाटतं याच्यामुळे काय होतं, सिंहस्थाकडे आपण सिंहस्थाची तयारी करतोय आणि मुळात नाशिक महानगरपालिकेला जे टॅक्स भरताय त्यांचं सुद्धा नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्यांना मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे, त्यांना पुरेसं पाणी देणं गरजेचं आहे. आणि यासाठी आता महापौर असतील किंवा आम्ही असो किंवा 122 नगरसेवक हे ॲक्शन मोडमध्ये वरती आहोत. कारण आम्हाला नागरिकांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करायचं आहे. नागरिकांना अपेक्षित असलेल्या त्या ठिकाणी सुविधा नागरिकांना द्यायच्या आहे आणि त्यांना आम्हाला नागरिकांना कारणं देऊन चालणार नाही. शेवटी किती दिवस आम्ही कारणं देणार आहे? किती दिवसांचा अल्टिमेटम 16 तारखेचा अल्टिमेटम या ठिकाणी प्रमुख अधिकाऱ्यांना, या ठिकाणी आता कार्यकारी अधिकारी होते, सगळे प्रमुख अधिकारी होते आणि आता पुन्हा आम्ही काही मिटिंग घेतोय. काही अधिकारी गैरहजर आहेत कारण काही अधिकारी हे सुट्ट्याच्या ॲडजस्टमेंटमध्ये असतात. कारण शनिवार रविवार, आज सोमवार, आज एक दिवस वर्किंग आहे, उद्या परत 14 एप्रिल सुट्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. यामुळे काही लोक बाहेर पण गेले, काही अधिकारी उपलब्ध नाही. परंतु एक सक्षम लोकप्रतिनिधी, जबाबदार लोकप्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी नागरिकांचा ज्या काही गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी आम्हाला सुट्ट्या टाकून चालणार नाही. कारण आता नागरिकांनी फार सोसलेलं आहे, 4 वर्ष सोसत आहे आणि आता याच्यातून नागरिकांना अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही नियोजन करत आहोत. आणि